कसा जातो हे पण माहीत नाही. तरी पण इतक्या लांबपर्यंतचा पश्चिम महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातला मराठा समाज जर एक होत असेल तर मराठा समाज 100% एक झाला. लोकांनी जी मन ठेवली ती पश्चिम महाराष्ट्रासाठी, पश्चिम महाराष्ट्राने ती मोडून काढली. काही भागात जर कधी गेलं तर ऐकायला मिळतं पश्चिम महाराष्ट्रातले लोक एक होत नाही. त्यांच्याकडे सदन बाग आहे, बागायतदार आहेत, पैशावाले. कधी काळी आपल्यातला एखादा म्हणला असेल आमच्याकडे भरपूर याची गरज नाही, आम्हाला कशाची का होईना, तोच शब्द त्यांनी धरला आणि पश्चिम महाराष्ट्राला प्रचंड मोठा डाग लावला की पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक होत नाही. मला गर्व वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याचा. त्यांच्या लक्षात आलं लेकरा बाळाशिवाय या राज्यात कोणीच मोठं नाही. आपल्या समाजावरती अन्याय व्हायला लागलाय आणि तुमच्याकडे ज्या बागायत्या, कोणाकडे जर 50 एकर जमीन असेल, कोणाकडे जर 10 एकर जमीन असली तर तुम्हाला 10 ते 20 वर्षांनी, जास्तीत जास्त 50 वर्षाच्या काळात 10 एकरवाला अर्ध्या एकरवर येणार. आणि तो जर अर्ध्या एकरवर आला तर त्यांनी पोरं शिकवायचे कसे? शेतीमालाला भाव नाहीये, शिक्षण प्रचंड महाग झालंय. लाखो रुपये आज पोरं आणि पोरी शिकवायला लागते. आणि ज्याला 1-2 एकर आहे तो डायरेक्ट गुंठ्यावरती येणार. जगायचं कसं? माझ्या मराठ्यांनी पुढच्या भविष्याचा विचार करावा. आता पायापुरतं बघू नये, तुमच्याकडे भरपूर आहे, भरपूर आहे. ते जर कमी झालं तर पुढची पिढी तुम्ही तुमच्या हाताने संपवतात हे लक्षात ठेवा. आज पोट भरतायत म्हणून सुखी समाधानी राहू नका. पुढच्या 10-20 पिढ्या आपल्या सुखा समाधानात राहिले पाहिजेत, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आपलं सगळ्यांचं काम आहे. असं म्हणून चालणार नाही, आपल्याकडे भरपूर आहे. जर तुमचं पोरग पोरगी नोकरीला लागले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या शेतातून पिकलेला माल, त्यातून मिळालेले पैसे आणि तुमचं पोरग पोरगी नोकरीला लागलेले पैसे, तुम्ही श्रीमंत आणि सुखी राहणार आहे ते लक्षात ठेवा. म्हणून आळशी बनू नका. पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, मुंबई असो, खानदेश असो, विदर्भ, मराठवाडा, आपण सगळ्या मराठ्यांनी एकजूट राहायचं. जर एकदा आरक्षण मिळालं तर तुमचेच पैसे वाचणार आहेत शिक्षणात. आरक्षण मिळालं तर तुम्हाला सगळ्या योजना मिळणार आहेत. आरक्षण मिळालं तर तुमचंच पोरगी कलेक्टर, डॉक्टर, तहसीलदार होणार. तुमची प्रतिष्ठा, तुमची उंची वाढणार आहे. आणि हे सरकारच्या लक्षात आलं की जरांगे पाटील पक्का आरक्षण मराठा समाजाला द्यायला लागला. 58 लाख नोंदी मिळाल्या. हे पक्का आरक्षण.